नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. जनशक्ती श्रमिक संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मिळतो न्याय. हर्षदा काकडे. कामाचा जाब विचारल्यास मोदी सरकारची मुस्कटदाबीची गॅरंटी. मोदीच्या सभेपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांची धरपकड. शेतकरी नेते सिकंदर शहा स्थानबद्ध. आणि साहेब जिकडे आम्ही तिकडे. भोकर तालुक्यातील सर्व सरपंच अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये. आता बातम्या सविस्तर. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार बंधू भगिनींसाठी गेल्या 11 वर्षापासून जनशक्ती कामगार संघटनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट शिवाजी काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या माध्यमातून असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जात आहे. ज्या इमारत व इतर बांधकाम कामगारांनी कल्याणकारी मंडळाकडून आपली नोंदणी केली आहे अशा बांधकाम कामगारांना शासनाच्या कल्याणकारी मंडळाकडून शेवगाव येथे गृहोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच किट मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांनी गोरखधंदा सुरू केलेला असून बांधकाम कामगारांची मात्र सवलतीच्या नावाखाली लुटमार सुरू असल्याने वरिष्ठांनी कामगारांकडूनच माहिती घेऊन संबंधितावर कारवाईचा बडगा उभारावा अशा प्रकारची मागणी कामगार संघटना करीत आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी जयप्रकाश बागडे, शेवगाव, अहमदनगर. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांना आज सकाळीच त्यांच्या कळंब चौक परिसरातील घरातून ताब्यात घेतले. 2 दिवसांपूर्वीच सिकंदर शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. कुठलीच टीका सहन होत नसल्यामुळे मोदी सरकार दडपशाही करीत असून कामाचा जॉब विचारल्यास मोदी सरकारची मुस्कटदाबीची गॅरंटी मिळत असल्याची टीका सिकंदर शहा यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नरेंद्र मोदी सत्तेत आले. आज मात्र देशातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे सोडून त्यांचे उत्पन्न अर्धे करून टाकले आहे. त्यामुळे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळला येणारे प्रधानमंत्री शेतकऱ्यांना तोंड कसे दाखवू शकतात असा तिखट प्रश्न शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी उपस्थित केला होता. विशेष म्हणजे सभास्थळी जाऊन कुठलेच आंदोलन करणार नाही असे स्पष्ट केलेले असतानाही पोलिसांनी आज त्यांना स्थानबद्ध केले. मात्र त्यांचीही धरपकड केली जात असल्याने शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी रोष व्यक्त केला आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ. भोकर तालुक्यातील सर्व सरपंचांनी एकत्र येत सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव अमृतवाड यांच्या अध्यक्षतेखाली भोकर विश्रामगृह येथे एक बैठक घेऊन सर्व सरपंचांनी अशोक चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि आज नांदेड येथील MIT कॉलेजच्या सभागृहामध्ये राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भोकर तालुक्यातील सर्वच्या सर्व सरपंचांनी अशोक चव्हाण यांना खंबीरपणे साथ देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी सर्व सरपंचांचे स्वागत करत आजपर्यंत कधी विकासासाठी कमी पडलो नाही आणि समोरही कधी पडणार नाही आणि भोकरवासियांचे आशीर्वाद कधी विसरणार नाही अशी ग्वाही दिली. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी कमलाकर बरकमवार, नांदेड. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 3502300. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. पारशिवनी तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायत हद्दीत मागील 10 ते 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बोर्डा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी करून तात्काळ योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. काल मंगळवारला शेतकऱ्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन गंभीर विषयावर चर्चा केली व निवेदन पत्र देऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी पंचनामे केलेले नाही,
करिता आम्ही काल मंडळ अधिकारी साहेब शेंडे साहेबांना काल बोलवलं होतं. त्यांनी शेतावर येऊन चौकशी केली. ते म्हणत होते की आम्ही वैज्ञानिकला आणून गव्हाची तपासणी करू आणि त्यानंतर पंचनाम्याचे आदेश देऊ. परंतु हा प्रकार एकाच जणाच्या शेतामध्ये नसता पूर्ण इलाक्यामध्ये सगळ्यांच्या शेतामध्ये आढळून आलेला आहे. याकरता आम्ही काल त्यांना 4-5 प्लॉट शेंडे साहेबांना दाखवण्यात आले आहे. याकरता ते पाहणी करून गेलेले आहेत. त्या उद्या दिनांक गुरुवारला ते शास्त्रज्ञाला घेऊन शेतावर येणार आहेत आणि शेताची तपासणी करणार आहे. त्या पावसाचा परिणाम असा दिसून आला, लोंबा अशा वरून पांढऱ्या होत गेल्या गव्हाच्या. तर आम्हाला वाटलं की त्याला खोडकिड्याच्या असेल, पर ते दिवसेंदिवस एकदम फास्ट अटॅक झाला. 4 दिवसामध्ये पुरा प्लॉट पांढरा झाला. आणि त्यानंतर आज गहू कूस करून पाहून राहिलं तुम्ही, परिस्थिती तुमच्या याच्यामध्ये येऊन राहिली, दिसून राहिली काय परिस्थिती आहे. एक दाना नाही गव्हामध्ये ना आहे बी झिररी. अगर आम्ही उद्या हार्वेस्टर लावली बी, हार्वेस्टिंगसाठी अगर प्रयत्न केले बी, तर हा पुरा हातात नाही, हा दाना हा गहू पूर्ण चांदणीमध्ये उडून जाईल पंख्यामध्ये. हे आमच्या हातात येण्या लायकीचा गहू राहिलेला नाही. हो, काल पार्श्वनीचे मंडळ अधिकारी शेंडे साहेब आले होते. त्यांनी गव्हाची पाहणी केली. गव्हाची पाहणी केली असता असं त्यांना आढळून आलं की याच्यामध्ये जे गव्हाची लोंबी आहे त्याच्यामध्ये एकही दाना उरलेला नाही आणि आम्ही शासनाकडून नुकसान भरपाईची माग करतो व लवकरात लवकर त्यांनी त्वरित पंचनामे करावे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान. लातूर बायपास येथील रेल्वे स्टेशन चौकातून एका इसमास ताब्यात घेऊन एक गावठी कट्टासह 6 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. लातूरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमून कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अंमलदार खुर्रम काझी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे MIDC येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हे करीत आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सलीम शेख, लातूर. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी, निवृत्ती वेतन व इतर मागण्या व ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्याबाबत 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामबंद आंदोलन सुरू आहे. राज्यातील 27,920 ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार, पाणी पुरवठा कामगार, वीज पुरवठा कामगार, करवसुली कर्मचारी, लिपिक इत्यादी पदावर काम करीत असलेल्या सुमारे 60,000 कामगार अत्यल्प वेतनात काम करीत आहे. कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बरेचदा आंदोलन, मेळावे, मोर्चे, अधिवेशन केलेत. मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री व बरेचशा आमदारांनी आंदोलनात, मोर्चात व अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासनही दिले. बरेचदा प्रशासकीय बैठका झाल्या, मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी अद्यापही वेतन श्रेणीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे अल्लीपूर येथील त्रस्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मागण्या तात्काळ निकाली काढून मंजूर करण्याची मागणी केली आहे. आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे. महाराष्ट्र कामगार सेना 58-25च्या वतीने दिनांक 26/2/2024 पासून काम बंद आंदोलन केलेलं आहे. वेळोवेळी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, मागण्याचा पाठपुरावा करीत आहे, परंतु शासनाने अजूनपर्यंत आमच्या कामाची किंवा आमच्या कर्मचाऱ्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही वेळोवेळी शासनाजवळ आमच्या वेतन फरकाच्या रकमाविषयी असो किंवा वेतन श्रेणीविषयी असो किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी याबाबत पुरा ठोस निर्णय अजूनपर्यंत शासनाने घेतलेला नाही. वारंवार आम्हाला आश्वासने देत आहे, परंतु आम्हाला हा जो पवित्रा घ्यावा लागला, त्यामुळे आमचे कर्मचारी या वेतनापोटी एकदम निराश झालेले आहेत. याही पुढे आम्ही आज 29 तारखेपर्यंत आमचा जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, तो जर त्या दिवसापर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही याही पुढे तीव्र असं आंदोलन करू, असं कर्मचाऱ्याच्या वतीने आज जाहीर करतो. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक,
vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.